नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, थर्मोडायनामिक्सच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत। या सेशनमध्ये आपण डिस्कस करत आहोत बघा दोन महत्त्वाचे पॉईंट्स, थोडेसे कन्फ्यूज करणारे। त्यातला पहिला पॉईंट आहे बघा थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम। ओके, याला सगळं स्टडी करूया जेणेकरून सगळ्या टाईपचे थेरोटिकल क्वेश्चन्स तुमचे सॉल्व्ह झाले पाहिजे। नंतर असतं बघा थर्मोडायनामिक स्टेट, हा दुसरा पॉईंट, खरं तर त्यासोबतच असतो तो। आणि नंतर बोलूया आपण आणखी एक्स्ट्रा या सेशनमध्ये डिस्कस करूया थर्मोडायनामिक प्रोसेस। तीन महत्त्वाचे पॉईंट जे की वारंवार रिपीट मोडवरती तुम्हाला त्रास देणारे आहेत बघा। हे असं बघितलंच तर आपण त्रास देतात कधी क्वेश्चन सॉल्व्ह करताना। आता पहिलंच आहे बघा थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम। इक्विलिब्रियम म्हणल्यानंतर काय असतं बरं, काहीतरी बॅलन्सिंग असतं बघा, बॅलन्स झालेलं असतं त्या सिस्टममध्ये। मेकॅनिक्समध्ये आपण इक्विलिब्रियम हा शब्द ऐकलेला बघा, बॅलन्सिंग ऑफ द फोर्सेस। पण हे थर्मोडायनामिक आहे, थर्मल नव्हे। थर्मल इक्विलिब्रियम वेगळं असतं, थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम वेगळं असतं। ओके, थर्मल म्हणलं की फक्त टेम्परेचरचं इक्विलिब्रियम असतं बघा। थर्मोडायनामिक म्हणजेच काय बघा, थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम ज्यावेळेस हा शब्द समोर येतो तर त्यावेळेस एक तर इक्विलिब्रियम असणं अपेक्षित आहे बघा टेम्परेचरचं, किंवा त्याला मी म्हणतो थर्मल इक्विलिब्रियम। म्हणजे टेम्परेचरचं इक्विलिब्रियम असणं म्हणजे काय बोलेल मी पुढे। ओके, थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम म्हणजे प्रेशरचं इक्विलिब्रियम। प्रेशर टेम्परेचर कसे असले पाहिजेत, वेळेप्रमाणे चेंज न होणारे पाहिजेत, वेळेप्रमाणे चेंज नको। एखाद्या सिस्टममध्ये एखादी कुठलीही कशीही सिस्टम घ्या तुम्ही, कुठलीही कशीही सिस्टम घ्या, ओपन सिस्टम घ्या, क्लोज सिस्टम घ्या। चला अशा टाईपची एक सिस्टम घेतो, त्याला इन्सुलेटेड केलं आहे बघा, इन्सुलेटेड आहे बाहेरच्या साईडनं, ॲडियाबॅटिक इन्सुलेशन असं तुम्ही समजून घ्या। आय मीन ना काही एक्सचेंज होतं, इकडनं हीट बाहेर जाते ना आतमध्ये येते, या टाईपचं एक परफेक्ट इन्सुलेशन आहे। ओके, प्रॉपरली आयसोलेटेड सिस्टम आहे बघा। आतमध्ये गॅस आहे असा ठराविक, आतमध्ये गॅस आहे असा काहीतरी ठराविक, किंवा कुठलंही एखादं वर्किंग फ्लुइड घ्या तुम्ही। आता याच्या संबंधित हे थर्मोडायनामिक इक्विलिब्रियममध्ये कधी असणार बरं, ज्यावेळेस याच्यामध्ये थर्मल इक्विलिब्रियम भेटणार तुम्हाला, प्रेशरचं इक्विलिब्रियम भेटणार, तसंच याच्यामध्ये कुठलाच व्हेलॉसिटी ग्रेडियंट भेटणार नाही तुम्हाला। नो व्हेलॉसिटी ग्रेडियंट, व्हेलॉसिटी ग्रेडियंट, व्हेलॉसिटी ग्रेडियंट नसणार आहे, तर नो आहे बरं का हे नो व्हेलॉसिटी ग्रेडियंट। व्हेलॉसिटी ग्रेडियंट म्हणजे काय बरं, व्हेरिएशन इन द व्हेलॉसिटी। ह्या फ्लुइडची वेगळी व्हेलॉसिटी, याची वेगळी व्हेलॉसिटी, किंवा ह्या लेअरच्या फ्लुइडची वेगळी व्हेलॉसिटी, इकडच्या कॉर्नरमधल्या फ्लुइडची वेगळी व्हेलॉसिटी, व्हेलॉसिटी ग्रेडियंटसुद्धा भेटणार नाही तुम्हाला। त्याच टाईपमध्ये इथं असतं बघा केमिकल इक्विलिब्रियमसुद्धा असतं बघा, केमिकलीसुद्धा हे स्टेबल असतं बघा, इक्विलिब्रियममध्येच असतं बघा। हे सर्व जर काही फॉलो होत असेल तर ह्याला आपण काय म्हणतो, थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम म्हणतो बघा। हे जर सर्व अचीव होत असेल एका पर्टिक्युलर सिस्टमच्या आतमध्ये, केमिकल इक्विलिब्रियम म्हणजे काय बरं, म्हणजे कुठल्या तरी आतल्या साईडला कान्याकोपऱ्यात काही रिॲक्शन्स नाही होत, इक्विलिब्रियम ऑफ द कॉन्सन्ट्रेशन आहे। ह्या भागामध्ये असलेले जे काही सर्व पार्टिकल्स असतील, आय मीन जो गॅस असेल तोच या भागामध्ये सुद्धा आहे तेवढ्याच प्रपोर्शनमध्ये, इथंही तेवढ्याच प्रपोर्शनमध्ये आहे। असं काहीसं सगळं केमिकली इक्विलिब्रियम असतं म्हणजे असं असतं बघा। सो ह्याला आपण म्हणतो थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम। ओके, थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम अचीव होण्यासाठी, थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम अचीव होण्यासाठी तीन टाईपचे इक्विलिब्रियम फार मस्ट आहेत बघा। तीन टाईपचे इक्विलिब्रियम फार मस्ट आहेत। कुठले तीन टाईपचे इक्विलिब्रियम बरं, तर त्यामध्ये पहिला आहे बघा थर्मल इक्विलिब्रियम। तुम्हाला जर एखादं सिस्टम अंडर थर्मोडायनामिक इक्विलिब्रियममध्ये जर पाहिजे ना, तर थर्मल इक्विलिब्रियममध्ये असणं एक महत्त्वाची कंडिशन आहे। इक्विलिब्रियम नंबर 1, इक्विलिब्रियम नंबर 2, तेच पुढचं सिस्टम हे मेकॅनिकल इक्विलिब्रियममध्ये असणं अपेक्षित असतं बघा। आणि तिसरं म्हणजे केमिकल इक्विलिब्रियममध्ये सुद्धा ते सिस्टम असणं अपेक्षित आहे। जर हे तिन्ही इक्विलिब्रियम जर फॉलो केले तर आपण म्हणणार आहोत की जे सिस्टम आहे ते थर्मोडायनामिक इक्विलिब्रियमच्या आतमध्ये आहे बघा। ओके, जसं की एक्झाम्पल हे तिघांनाही आपण स्टडी करूया ना सेपरेट, कारण तिघांविषयी सुद्धा काही ना काही तुम्हाला विचारलं जाणारच। चला पहिलं इथं येतो आणि दुसरं इथं, यांना सेपरेट करूया आपण, कॅटेगोराईज करूया। सोपा आहे, थर्मल इक्विलिब्रियम। थर्मल इक्विलिब्रियम म्हणजे काय बरं, इक्वॅलिटी ऑफ द टेम्परेचर्स। एखाद्या सिस्टमच्या आतमध्ये ज्यावेळेस मी सिस्टम म्हणणार त्यावेळेस मी आणखी काही सिस्टमचे तुम्हाला तर प्रकार नाही सांगितलेले, तर तुमच्या डोळ्यासमोर कुठलाही प्रकार घ्या। एक्झाम्पल हे घ्या बेटर आपल्यासाठीचं, हे सिस्टम क्लोज सिस्टम घ्या किंवा आयसोलेटेड सिस्टम घ्या, असं काहीचं। ओके, या टाईपमध्ये आयसोलेटेड झाल्यासारखं झालं आता ऑलमोस्ट हे। ओके, काहीसा असं ती सिस्टम घ्या। ओके, थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम म्हणजे इक्वॅलिटी ऑफ द टेम्परेचर्स। याच्यामध्ये टेम्परेचर्स सगळ्या पॉईंटला कसे असणार, सेम असणार। टेम्परेचर हे वेळेप्रमाणे चेंज होणार नाही, टेम्परेचर डझंट चेंज, नो चेंज विथ रिस्पेक्टिव्ह टाईम,
रिस्पेक्ट टू टाईम, वेळेप्रमाणे तापमानामध्ये कुठलाही बदल होणार नाही, तर आपण म्हणतो थर्मल इक्विलिब्रियम. क्लिअर आहे. कॉर्नरच्या सगळ्या पॉईंटचं तापमान कसं असणार, सेम असणार, थर्मल इक्विलिब्रियम. ओके. नंतर असतं बघा हे मेकॅनिकल इक्विलिब्रियम. मेकॅनिकल इक्विलिब्रियम. मेकॅनिकल इक्विलिब्रियम म्हणजे काय बरं? मेकॅनिकल म्हणलं कीच प्रेशरचं व्हेरिएशन नसणं, प्रेशर सर्वत्र कॉन्स्टंट असणं, प्रेशर सर्वत्र कॉन्स्टंट असणं, किंवाच आपण याला म्हणूया की प्रेशर सर्वत्र कॉन्स्टंट असणं. याविषयी तर काही अडचणच नसायला पाहिजे तुम्हाला. प्रेशर वेळेप्रमाणे चेंज न होणं, नो चेंज विथ रिस्पेक्ट टू टाईम, वेळेप्रमाणे प्रेशर चेंज होत नाही. किंवा याला आपण मेकॅनिकल लँग्वेजमध्ये जर बोलायचं असेल तर आपल्याला माहिती आहे प्रेशर इक्वल्स टू काय असतं, फोर्स अपॉन एरिया. तुम्हाला माहिती आहे एरिया तर कधी चेंज होणार नाही आहे, फोर्स इक्वल्स टू काय आलं, प्रेशर इंटू एरिया. तर असं पण म्हणू शकतो की सिस्टमच्या आतमध्ये काही अनबॅलन्स्ड फोर्सेस नसायला पाहिजेत बघा. अनबॅलन्स्ड फोर्सेस नसणं, नो अनबॅलन्स्ड फोर्स म्हणजेच मेकॅनिकल इक्विलिब्रियम. तुम्ही असं नो अनबॅलन्स्ड फोर्स म्हणजे काय? आता समजा एखादा असं सिस्टम आहे की एका भागामध्ये अननेसरी जास्तीचा फोर्स आहे, दुसऱ्या भागामध्ये कमीचा फोर्स आहे, असं काहीसं व्हेरिएशन येणं. इवन सिस्टमच्या आतमध्ये काय, सिस्टम आणि सराउंडिंग यांच्यामध्ये सुद्धा अनबॅलन्स्ड फोर्सेस नसणं. ओके. आणि फोर्सेस कशामुळे येतील? समजा अशा टाईपच्या सिस्टममध्ये तर मेजर रिझन असतं की प्रेशर वेगवेगळं असणं. प्रेशर पिस्टन सिलेंडर अरेंजमेंट माहिती आहे ना तुम्हाला, त्यामध्ये कसा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा दाब असतो, वेगवेगळं प्रेशर असतं बघा. एकदमच तुम्ही मायक्रो लेवलला जर विचार केला, पण आपण मॅक्रोस्कोपिक लेवलला सगळं थर्मोडायनामिक्स स्टडी करणार आहोत बघा, ऑन एन ॲव्हरेज स्टडी करणार आहोत. त्यामुळे मग आपल्या इथलं काही टेन्शन नाही एवढंच काहीसं. सो हे तर हा असा पॉईंट आहे, ह्याच्यापेक्षा काही वेगळं नाही आहे. फोर्सेससुद्धा वेळेप्रमाणे वाढ न होणं किंवा कमी न होणं म्हणजे मेकॅनिकल इक्विलिब्रियम असते बघा. नंतर शेवटचं असतं बघा केमिकल इक्विलिब्रियम. त्याच्या नावामध्ये जरा केमिकल इक्विलिब्रियम म्हणजे कुठल्याच टाईपच्या कॉर्नरला कानाकोपऱ्यामध्ये नो केमिकल रिॲक्शन्स याच्यामध्ये नसणार आहेत बघा. केमिकल रिॲक्शन्स कशामुळे होतात बरं? काहीतरी कॉन्सन्ट्रेशनचं इम्बॅलन्स झाल्यामुळे होतील बघा. कुठलं तरी कॉन्सन्ट्रेशनचं इम्बॅलन्स झाल्यामुळे होतील. मग त्यामुळं काय म्हणू शकतो आपण की थ्रूआउट द कंपोजिशन युनिफॉर्म असणं. जर युनिफॉर्म कंपोजिशन असेल तर आपल्याला काही प्रॉब्लेम नाही आहे. किंवा नो चेंज इन द कंपोजिशन विथ रिस्पेक्टिव्ह टाईम, नो चेंज विथ रिस्पेक्ट टू टाईम, त्याला आपण काय म्हणूया, केमिकल इक्विलिब्रियम म्हणूया. जर हे तिन्ही इक्विलिब्रियम जर सॅटिस्फाय होत असतील तर आपण म्हणतो की आपलं जे सिस्टम आहे ना ते अंडर थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम आहे. असतं बघा. चला, याच्यावरनं तुम्हाला काही अडचण तर नसलीच पाहिजे. याच्यापेक्षाही पुढचा थोडा थर्मोडायनामिक्सला इंट्रोड्यूस करणारा पॉईंट आपण बघत आहोत बघा. त्याचं नाव आहे स्टेट. कोणाची स्टेट असते बरं? ही नेमकी असते तरी कोणाची स्टेट? ही आपल्या एखाद्या सिस्टमची स्टेट असते बघा. एखादं जे सिस्टम आहे ना त्या सिस्टमला आता पुढे आपण व्यवस्थितपणे सांगूयाच बघा. एखादं सिस्टम ओपन सिस्टम असेल की क्लोज सिस्टम असेल किंवा आयसोलेटेड सिस्टम असेल, ह्याची नेमकी स्टेट म्हणजे काय बरं? ह्याची स्टेट म्हणजे ह्याची एक स्वतःची युनिक कंडिशन असते बघा. युनिक कंडिशन अशी कशी युनिक कंडिशन? जसं की एक्झाम्पल जर सांगायचं असेल, समजा हे पिस्टन सिलेंडर अरेंजमेंट आहे बघा. असं काहीसं समजा पिस्टन ह्या पोर्शनला आहे, आतमधल्या साईडला काहीतरी हा वर्किंग सबस्टन्स आहे. ओके ना. ह्या ठिकाणी तुम्ही फोटो काढला फोटो आणि त्या फोटोलाच तुम्ही बघू लागले. समजा हा फोटो, ह्या फोटोमध्ये दिसणार ह्या बाउंड्रीज आहेत बघा. म्हणजे हा आपला आतला पोर्शन आहे सिस्टम. ह्या ठिकाणी आपल्याला फोकस करायचा, आपला सगळा अभ्यास ह्या आतमधल्या वर्किंग फ्लुइडवरती करायचा आपल्या. ह्या सिस्टममध्ये बघितलं असतं ह्या अगोदरच्या सांगितल्याप्रमाणे ह्या फिक्स्ड बाउंड्रीज आणि ही मुव्हेबल बाउंड्रीज. पण आपण तो फोटो काढलाय म्हणलोत ना आपण. फोटो काढला म्हणजे ह्याची एक युनिकनेस, ह्याचा एक युनिक पोझिशन, युनिक सिच्युएशन. ओके. युनिक कंडिशन ऑफ सिस्टमची एक युनिक कंडिशन, त्यालाच आपण काय म्हणतो, कॉल्ड ॲज स्टेट ऑफ द सिस्टम. त्याला आपण काय म्हणतो, स्टेट. माझी स्टेट काय आहे, तुझी स्टेट काय आहे, याची स्टेट कशी आहे, त्याची स्टेट कशी आहे. स्टेट म्हणण्यापेक्षा स्टेटस म्हणा थोडंसं पुढे जाऊन. व्हॉट्सअपवर दिसणारं स्टेटस, नेमकं काय अपडेट आहे त्याचं ह्या पॉईंटला, ह्या क्षणाला. असं काहीतरी एक गावठी एक्झाम्पल सगळ्यात सोपं इथे बघूया आपण. ह्या पर्टिक्युलर स्टेटला म्हणजे ह्या युनिक कंडिशनला ह्याचं काहीतरी प्रेशर असणार, याचं काहीतरी व्हॉल्यूम असणार, याची काहीतरी डेन्सिटी असणार, याचं काहीतरी टेम्परेचर असणार, याची काहीतरी एन्ट्रॉपी असणार, याची काहीतरी एन्थाल्पी असणार. अशा सगळ्या प्रॉपर्टीज म्हणलो मी इथं.
प्रॉपर्टीज म्हणजे काय बरं सर? प्रॉपर्टीज म्हणजे हे सूत्र आहेत, त्या सिस्टमविषयी माहिती सांगतात, ते एका युनिक कंडिशनला ह्याच्याविषयीची माहिती सांगणारे हे सूत्र असतात, त्याला आपण प्रॉपर्टी म्हणतो. आता प्रॉपर्टीविषयी सुद्धा बरंचसं बोललं जातं बघा, की स्टेटला डिफाईन करण्यासाठी कोण मदत करतं? स्टेटला डिफाईन करण्यासाठी ह्या असलेल्या सगळ्या प्रॉपर्टी मदत करतात आपल्याला, ह्या सगळ्या प्रॉपर्टी मदत करतात. ह्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू एकच व्हॅल्यू असते बघा एका ठराविक स्टेटला. एका स्टेटला समजा मी म्हणतो काहीतरी स्टेट 1, सिस्टमची जर स्टेट 1 असेल तर त्या स्टेट 1ला एक युनिक प्रॉपर्टीज असतात बघा, एक युनिक टेम्परेचर असतं, युनिक प्रेशर असतं, युनिक व्हॉल्यूम असतं, युनिक एन्थाल्पी असते त्या स्टेटला. मग ह्या स्टेटवरनं ज्यावेळेस आपली सिस्टम स्टेट 2ला जाते, स्टेट 2ला सिस्टम जाणं म्हणजे काय बरं? स्टेट 2ला सिस्टम जाणं म्हणजे की येऊ द्या पिस्टनला आणखी थोडंसं खाली येऊ द्या. ही स्टेट 1 आहे ना, पिस्टनला थोडंसं खाली येऊ द्या, नाहीतरी पिस्टन आपला रेसिप्रोकेट करतो ना. ही एक स्टेट होती, थोडा खाली आला की फोटो काढला तुम्ही, डायग्राम तशी पण इथं ड्रॉ केली समजा, अशी इमॅजिन करा. हा इथं आला खाली आणि तुम्ही लगेच फोटो काढला. फोटो काढल्यानंतर तुम्हाला काहीतरी थोडंसं व्हॉल्यूम वाढल्यासारखं दिसेल, थोडंसं टेम्परेचरमधला चेंज, प्रेशरमधला चेंज, एन्थाल्पीमधला, एन्ट्रॉपीमधला हा थोडासा असलेला चेंज. ही स्टेट 2 झाली आपली. स्टेट 2ला पण युनिक प्रॉपर्टीज असतील. युनिक म्हणजे एक ठराविक व्हॅल्यूचं प्रेशर असणार, ठराविकच टेम्परेचर असणार, असं असतं बघा. आणि ह्या दोघातला जर आपण स्टेट 1 आणि स्टेट 2चा जर डिफरन्स घेतला, समजा मी इथं प्रॉपर्टी कन्सिडर करतो काहीतरी P1, इथं प्रॉपर्टी कन्सिडर केलो मी काहीतरी P2, ह्या दोघातला जो डिफरन्स असतो ना तो सुद्धा युनिकच असतो बघा, एका सिंगल व्हॅल्यूचा असतो बघा. डेल्टा P हॅज सम सिंगल व्हॅल्यू. ओके, एक ठराविक व्हॅल्यू असते बघा, याची एक ठराविक सिंगल व्हॅल्यू असते बघा, त्याला आपण प्रॉपर्टी म्हणतो बघा. प्रॉपर्टी कोणाला म्हणायचं हा पण एक प्रश्न विचारला जातो बघा. प्रॉपर्टी कोणाला म्हणायचं? ज्यावेळेस आपली सिस्टम एका स्टेटपासून दुसऱ्या स्टेटला येत असते, त्यांच्यामधला जो चेंज असतो बघा, त्या ठराविक फंक्शनचा किंवा त्या ठराविक प्रॉपर्टीचा तो एक सिंगल व्हॅल्यूड असतो बघा, त्याची एकच सिंगल व्हॅल्यू असते बघा. आणि दुसरं म्हणजे काय? ह्या स्टेटला ह्या प्रॉपर्टीची फक्त आणि फक्त एकच व्हॅल्यू असणं म्हणजेच ही आपल्यासाठी प्रॉपर्टी असते बघा. ह्या स्टेटला म्हणण्यापेक्षा मी आणखी ह्याला डिटेलमध्ये एक्सप्रेस करतो की ह्या इक्विलिब्रियम स्टेटला, ह्या इक्विलिब्रियम पोझिशनला एका प्रॉपर्टीला एकच व्हॅल्यू असणार बघा, ही प्रॉपर्टी तर एकच व्हॅल्यू असणार. आणि ज्यावेळेस इक्विलिब्रियम स्टेट 1 पासून इक्विलिब्रियम स्टेट 2ला चेंज होतो आपल्या सिस्टममध्ये, त्यावेळेस काय म्हणूया आपण? ह्यांचा जो चेंज असणार त्या प्रॉपर्टीचा चेंज हा सिंगल व्हॅल्यूड असतो बघा, त्याला आपण प्रॉपर्टी म्हणायचं. मग बाकी प्रॉपर्टीचे काही बरेचसे प्रॉपर्टीज आहेत बघा, कविता नाही करत मी, तर प्रॉपर्टीच्या बऱ्याचशा प्रॉपर्टीज आहेत, ते आपण नंतर स्टडी करणार आहोत. नेक्स्ट आहे आपलं प्रोसेस. प्रोसेस काय असते बघूया. वेगवेगळ्या टाईपच्या प्रोसेसेस. 2 टर्मिनॉलॉजी आपण बघत आहोत बघा. एक आहे बघा प्रोसेस आणि त्या प्रोसेसच्या अंडर वेगवेगळ्या प्रोसेस, आणि दुसरं असतं बघा पाथ फॉलोड बाय द सिस्टम. हा एक शब्द तुम्हाला मध्ये येणारा आहे बघा, टाइमपास करणारा आहे थोडासा. अगोदर तर महत्त्वाचा ब्रॉड असलेला हा प्रोसेस आपण समजून घेऊया. प्रोसेस म्हणजे काय असतं बरं? चेंज इन द थर्मोडायनेमिक स्टेट असं एक डेफिनेशन प्रमाणे लिहितो बघा. चेंज इन इट्स स्टेट म्हणलं तरी चालेल, चला स्टेट ऑफ द सिस्टम, स्टेट ऑफ द सिस्टम. ओके, याला आपण काय म्हणूया? प्रोसेस म्हणूया. किंवा याला एकदम सोप्या लँग्वेजमध्ये सांगायचं असेल तर स्टेडी स्टेट कंडिशनला, ठीक आहे, स्टेडी स्टेट कंडिशन म्हणजे काय बरं? की ज्यावेळेस तापमानात चेंज न होणं, प्रेशरमध्ये चेंज न होणं, व्हॉल्यूममध्ये चेंज न होणं, वेळेप्रमाणे यांच्यामध्ये बदल न येणं. स्टेडी स्टेट कंडिशनला जर एनर्जी ट्रान्सफर होत असेल एखाद्या सिस्टमच्या आतमध्ये, एनर्जी जर ट्रान्सफर होत असेल, ओके, तर त्यालासुद्धा प्रोसेसच होत आहे असं आपण म्हणत असतो बघा. कारण त्यावेळेस काय होत असतं एक्झॅक्टली? एनर्जी ट्रान्सफर होण्यामध्ये सुद्धा आतमध्ये काहीतरी चेंज व्हावा लागतो बघा स्टेटचा, त्याच वेळेस होत असतं नाही असं काहीच. एनर्जी ट्रान्सफर होऊ लागली, ऑब्वियसली पिस्टन ह्या पोझिशनवरून ह्या पोझिशनला जाईल. असं मी एक सोपं एक्झाम्पल कन्सिडर केलं. किती एक्झाम्पल कन्सिडर करता येतील? चेंज इन इट्स इक्विलिब्रियम स्टेट ऑफ द सिस्टम किंवा चेंज इन द स्टेट ऑफ द सिस्टम इज कॉल्ड ॲज द प्रोसेस. इथं एका स्टेटला आहे, ही स्टेट नंबर 1 आहे, स्टेट नंबर 1 वरनं पिस्टन खाली गेला असा आला काहीसा. ही स्टेट नंबर 2 आहे, ही सर्वच मोठी आहे आपली स्टेट नंबर 2, ही स्टेट 2, ही आहे स्टेट 1, ही आहे आपली स्टेट 1, ही एवढीशी. त्याला आपण प्रोसेस म्हणतो बघा. प्रोसेस 2 टाईपच्या मुख्यतः प्रोसेस आपण डिस्कस करणार आहोत. आत्ताच ध्यानात ठेवायच्यात आपल्या. 2 टाईपच्या मुख्यतः कुठल्या बरं? ह्याच्यामध्ये पहिली असते बघा फ्लो प्रोसेस असते बघा, फ्लो प्रोसेस. याच्याविषयी मी पुढे बोलणार आहे आणखी डिटेलमध्ये. आणि दुसरी असते बघा नॉन फ्लो प्रोसेस. नॉन फ्लो प्रोसेस आहे ना, इथं शब्द तर आहे ना प्रोसेस म्हणून आहे. आता नॉन फ्लो प्रोसेसचं एक्झाम्पल काय सांगता येईल बरं?
नॉन फ्लो प्रोसेसचं एक्झाम्पल असं सांगायचं, एक्झाम्पल असं एखादं पिस्टन सिलेंडर अरेंजमेंट आहे बगर वॉलचं, कुठल्याच टाईपचा वॉल नाही याच्यामध्ये, आणि तुम्ही काय करतायत, आतमध्ये जो वर्किंग सबस्टन्स आहे त्याला तुम्ही एका साईडनं हीट टाकत आहात बघा, हीट देत आहात, त्याला गरम करतात, आय मीन एनर्जी ट्रान्सफर करतात. तर आतमध्ये जे काही होणार आहे ती नॉन फ्लो प्रोसेस आहे. नॉन फ्लो प्रोसेसमध्ये कसं असतं की मास ॲक्च्युअल लेवलला ट्रान्सफर होत नसतं बघा, बाहेरनं आतमध्ये मास एंट्री करत नाही किंवा आतून बाहेर मास जात नसतं बघा. प्रोसेस तर होऊ लागली, तिथं नंबर ऑफ सिक्वेन्स ऑफ स्टेटमध्ये चेंज होऊ लागला आहे, त्याला आपण काय म्हणतो, नॉन फ्लो प्रोसेस म्हणत असतो बघा. फ्लो होतच नाही अक्रॉस द बाउंड्री, देर इज अ नो फ्लो, दॅट्स कॉल्ड ॲज द नॉन फ्लो प्रोसेस. आणि फ्लो प्रोसेस ऑब्वियस त्याच्या ऑपोजिटमध्ये असली पाहिजे. ऑपोजिट म्हणजे कसं, काहीसा असंच तुम्ही कन्सिडर करणार, हे इनलेट वॉल, हा एक्झिट वॉल, येणारं व्हॉल्यूम, येणारं मास आणि जाणारं मास जवळपास सेम क्वांटिटीचं, सेकंदाला एंट्री करणारं मास, सेकंदाला एक्झिट करणारं मास सेम क्वांटिटीमध्ये येऊ लागले, म्हणजे अक्रॉस द बाउंड्री देर इज द फ्लो, तिथं फ्लो होऊ लागलाय, कशाचा, मासचा फ्लो होऊ लागलाय हा, म्हणून त्या प्रोसेसला काय म्हणतो आपण, त्या प्रोसेसला म्हणतो आपण फ्लो प्रोसेस. ॲज युजल एकदम सिम्पलेस्ट. याला पुढे बघायचं आहे आपल्याला, याला पुढे बघायचं आहे. जनरली क्लोज्ड सिस्टममध्ये कुठली प्रोसेस असते, नॉन फ्लो प्रोसेस असते. क्लोज्ड सिस्टममध्ये कुठली असते, नॉन फ्लो प्रोसेस असते. ही सिस्टमच क्लोज्ड आहे ना, एनर्जीचं एक्सचेंज आहे, आय मीन हीटचं एक्सचेंज आहे, बट मासचं एक्सचेंज नाही आहे. या केसमध्ये दोघांचं पण एक्सचेंज आहे, हीट ॲज वेल ॲज मास. तर ती फ्लो प्रोसेस असते बघा. ओपन सिस्टममध्ये होणारी प्रोसेस फ्लो प्रोसेस, क्लोज सिस्टममध्ये होणारी प्रोसेस नॉन फ्लो प्रोसेस. देर इज अ सिक्वेन्स ऑर स्टेट, चेंज ऑफ द स्टेट. अशा टाईपमध्ये आपण प्रोसेसला डिफाईन करतो. पाथ म्हणजे काय असतो हा प्रकार, पाथ म्हणजे कसं, एका इक्विलिब्रियम स्टेटपासनं किंवा एका स्टेटपासनं दुसऱ्या स्टेटला जाणं, आपली सिस्टम जी आहे एका स्टेटपासनं दुसऱ्या स्टेटला जाणं. आता पाथ हा असा असू शकतो ना, एखाद्या ठिकाणी आपल्याला जर स्टेट दाखवायची असेल, आपण कशी दाखवतो, ह्याचं प्रेशर इकडे दाखवतो, याचं व्हॉल्यूम इकडे दाखवतो, ही झाली स्टेट. ह्या स्टेटपासून ह्या स्टेटला आपली सिस्टम आली, आय मीन त्या सिस्टमचं प्रेशर कमी झालं आणि व्हॉल्यूम वाढलं, म्हणजे इथं आहे आपलं हे व्हॉल्यूम V1, V2 घ्या वाटलंच तर, हा 1 असेल तर हा 2 घ्या. स्टेट 1 आहे, स्टेट 2 आहे, आणि स्टेट 1चे पॅरामीटर्स आहेत बघा, प्रॉपर्टीज आहेत बघा, प्रेशर P1, व्हॉल्यूम V1, आणि स्टेट 2चे पॅरामीटर्स किंवा प्रॉपर्टीज आहेत बघा, प्रेशर P2, व्हॉल्यूम V2. या टाईपमध्ये जसं की एक्सपान्शनच झालं बघा, एक्सपान्शनच झालं असं काहीसं, पिस्टन थोडंसं खाली ओढलं गेलं, त्यावेळेस प्रेशर कमी होत असताना व्हॉल्यूम वाढत असताना तीच कंडिशन आहे या केसमध्ये. आणि या दोघांना दोन स्टेटला जोडणारा जो रस्ता असतो, जी लाईन असते, त्याला आपण काय म्हणतो, पाथ म्हणत असतो बघा, पाथ म्हणतो आपण त्याला. ठीक आहे, मी तर असं म्हणेल की इक्विलिब्रियम स्टेट आणि इक्विलिब्रियम स्टेट ह्या दोघांना जोडणारा हा रस्ता आपला पाथ आहे, इथं चालेल, काही अडचण नाही आहे. ओके, याच्यापेक्षाही जवळपास जास्तीत जास्त विचारला जाणारा जो कन्सेप्ट आहे तो मी आता सांगत आहे, तो आहे बघा, प्रोसेसेसमध्ये मुख्यतः 2 टाईप बघतो बघा आपण. एक असते बघा रिव्हर्सिबल प्रोसेस, एक असते रिव्हर्सिबल प्रोसेस, जे की खरं बघितलं असतं ही आयडियल आहे, हायपोथेटिकल आहे, इमॅजिनरी आहे. आणि दुसरी असते बघा इरिव्हर्सिबल प्रोसेस, जे की हीच होत असते बघा, ॲक्च्युअल प्रॅक्टिकल लाईफमध्ये इरिव्हर्सिबल प्रोसेसच होत असते बघा. ओके ना, इरिव्हर्सिबल प्रोसेसच फिजिबल आहेत. बरेचसे एक्झाम्पल्स आपल्या याच्या रिलेटेड वर्कआउट करता येतात, करू शकतो आपण वर्कआउट, काय अडचण नाही आहे. तर अगोदर तर बघूया हे रिव्हर्सिबल ही आयडियल प्रोसेस म्हणजे काय. बरं, आयडियल प्रोसेस म्हणजे काय, अशी प्रोसेस होणं की ज्यामध्ये एन्व्हायरमेंटवरती काहीच इफेक्ट नाही होत, एन्व्हायरमेंट काहीच अफेक्टेड राहत नाही, एन्व्हायरमेंट नो इफेक्ट ऑन एन्व्हायरमेंट, नो इफेक्ट ऑन एन्व्हायरमेंट, नो इफेक्ट ऑन एन्व्हायरमेंट ड्यू टू सच प्रोसेसेस. अशा प्रोसेसमुळं एन्व्हायरमेंटमध्ये काही ॲडिशन होत नाही, काही सबस्ट्रॅक्शन होत नाही, काही फरक पडत नाही एन्व्हायरमेंटला अशा प्रोसेस झाल्यामुळं. अशा प्रोसेसमुळं काय होतं की काही ॲडव्हर्स इफेक्टसुद्धा होत नाहीत आणि बरंचसं काय काय होत नसतं एन्व्हायरमेंटवरती. आयडियल आहे की नाही, वाटतं की नाही आयडियल. आता ह्याच्या जर कॅरेक्टरिस्टिक्स जर आपण स्टडी करायला घेतल्या, मग तुम्हाला ह्या रिव्हर्सिबल प्रोसेसवरती जस्टिफाय करायला सोपं जाईल जरा थोडंसं. देर आर नो ट्रेसेस ऑफ सच प्रोसेसेस, नो ट्रेसेस, काहीच प्रूफ भेटत नाही आपल्याला की अशी प्रोसेस झाली का नाही. नो ट्रेसेस, नो प्रूफ, नो प्रूफ, काहीच प्रूफ भेटत नाही आपल्याला अशी प्रोसेस झाल्याची. प्रोसेस अशी होते की काही फरकच पडत नाही, एन्व्हायरमेंटमध्ये काही ॲडिशनच होत नाही. म्हणजे मला सांगायचं काय तरी एक्झॅक्टली, मला सांगायचं काय ह्याच्या कॅरेक्टरिस्टिक्सवरनं तुम्हाला ह्या माझ्या भावना पोहोचतील बघा, ह्या भावना पोहोचतील. समजा एखादी प्रोसेस जर मला इथं दाखवायची असेल तर चला ही प्रॉपर्टी डायग्राम, इथं प्रेशर P काढलं, इथं व्हॉल्यूम V काढलं.
ओके. आणि मी काय करतो, ही प्रोसेस कॅरी आउट करतो. एक तर ही प्रोसेस दाखवतो आपण अशी दाखवतो, अशा टाईपच्या कर्वनं दाखवतो. ओके, अशा टाईपच्या कर्वनं दाखवतो ह्या प्रोसेसला, किंवा एखाद्या स्ट्रेट लाईननं दाखवेल मी अशी, ही अशी एखाद्या स्ट्रेट लाईननं दाखवेल. चला अशी दाखवली मी, काहीतरी ही प्रोसेस झाली. ओके, कर्वनं दाखवलं किंवा स्ट्रेट लाईननं दाखवलं. इथंही मी प्रेशर घेतो, इथंही व्हॉल्यूम घेतो. आता ह्याच्यामध्ये कसं असतं की प्रोसेस ज्यावेळेस स्टेट 1 पासून स्टेट 2 ला जात असते, ह्याला आपण फॉरवर्ड पाथ म्हणतो बघा, ह्याला फॉरवर्ड पाथ म्हणतो आपण. ओके, फॉरवर्ड डायरेक्शनला प्रोसेस गेली बघा, फॉरवर्ड पाथ आहे. आणि ऑब्वियसली जर प्रोसेस 2 पासून 1 ला जर जात असेल तर त्याला आपण बॅकवर्ड पाथ म्हणतो, बॅकवर्ड पाथ म्हणतो. तुम्ही म्हणता की सर असं पॉसिबल आहे का, जर प्रोसेस इथून इथं गेली तर इथून इथं आणणं पॉसिबल आहे का? पॉसिबल आहे. तीच आहे आपली रिव्हर्सिबल प्रोसेस. म्हणजे ह्या प्रोसेसची कॅरेक्टरिस्टिक्स कशी, फॉरवर्ड पाथ आणि बॅकवर्ड पाथ ह्या प्रोसेससाठी सेम असतो. हा आपला पहिला आणि महत्त्वाचा पॉईंट आहे. आणि ही प्रोसेस घडल्यामुळे एन्व्हायरमेंटवरती याचे काही चेंजेस होत नाहीत, ह्याच्यामुळे एन्व्हायरमेंट काही अफेक्ट होत नसतं. हे तर मी बऱ्याच वेळेस सांगितले आत्ताच. किंवा या केसमध्ये जर सांगायचं असेल तर एक्झाम्पल स्टेट 1 स्टेट 2 फॉरवर्ड पाथ बॅकवर्ड पाथ या टाईपमध्ये दोघांचाही सेमच असतो, काही फरक नसतो याच्यामध्ये. आणि दुसरा पॉईंट म्हणजे ह्या प्रोसेसला दाखवण्यासाठी आपण एक तर कंटिन्युअस लाईन वापरतो बघा, ठीक आहे, कॉन्टिन्युअस लाईन वापरतो. हे प्रेझेंटेशन आहे, हे प्रेझेंटेशन आहे. वारंवार सगळ्या प्रोसेसेस आपण इथून पुढे ज्या थर्मोडायनॅमिक्समध्ये स्टडी करणार आहोत, सगळा आपला हा अभ्यास थेरॉटिकल आहे बघा, आपला हा अभ्यास सगळा आयडियल आहे. ओके, त्या सगळ्या डायग्राम्समध्ये तुम्ही अशाच टाईपच्या कंटिन्युअस लाईन ड्रॉ करणार आहात. ज्या ज्या ठिकाणी इवन IC इंजिनमध्ये, आणखी रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंगमध्ये, ह्या थर्मोडायनॅमिक्समध्ये ज्या ज्या ठिकाणी अशा टाईपच्या कंटिन्युअस लाईन आल्या, समजायचं ती प्रोसेस कुठली आहे, जवळपास रिव्हर्सिबल आहे, रिव्हर्सिबल आहे. ओके ना, रिव्हर्सिबल त्याला तुम्ही कन्सिडर करायचं. ऑलमोस्ट आयडियल असतात बघा अशा प्रोसेसेस. म्हणजे जसं की ह्याच्यामध्ये ना तसलं फ्रिक्शन असतं, किंवा ना ह्याच्यामध्ये फ्री एक्सपान्शन असतं, ना ह्याच्यामध्ये हीट ट्रान्सफर असतं, असं काही प्रकार नसतो बघा. जे की इकडं मेन कारणीभूत आहे बघा, हे जे 2-4 पॉईंट सांगितले ना मी, 2-4 पॉईंट कुठले कुठले सांगितले. एक्झाम्पल मी सांगितलं बघा, हीट ट्रान्सफर होणं. हीट ट्रान्सफर होण्यासाठी काय पाहिजे, टेम्परेचर डिफरन्स पाहिजे, काहीतरी टेम्परेचर डिफरन्स पाहिजे. तापमान जर सेम असतं, टेम्परेचर जर कॉन्स्टंट असतं, तर हा टेम्परेचर डिफरन्स किती आला असता, 0 आला असता. पण मी तर इथं काय लिहिलं आहे, टेम्परेचर डिफरन्स नॉन 0 लिहिला आहे. म्हणजे काहीतरी टेम्परेचर डिफरन्स असल्यामुळे हीट ट्रान्सफर होते बघा, सराउंडिंगमधनं सिस्टममध्ये किंवा सिस्टममधनं सराउंडिंगमध्ये. असं जर होत असेल की समजायचं ही प्रोसेस कशी आहे, कम्प्लिटली इरिव्हर्सिबल प्रोसेस आहे बघा. इरिव्हर्सिबिलिटी येण्याची रिझन सांगतोय मी तुम्हाला. दुसरं, समजा एखाद्या सिस्टममध्ये जर फ्रिक्शन होऊ लागलं, आता पिस्टन मागे पुढे ढकललं जातं आहे, खरोखरच इथं काय हे होत नाही का बरं, फ्रिक्शन होणार नाही का? खूप सगळं फ्रिक्शन असतं याच्यामध्ये. हा पिस्टनचा जो भाग आहे आणि हा सिलेंडरची जी वॉल आहे, ह्यांच्यामध्ये कंटिन्युअस फ्रिक्शन होत असतं. म्हणूनच आपण लुब्रिकेशन टाकून ऑइलिंग करून हे फ्रिक्शन कमी करण्याचा प्रयत्न करत असतो. बट फ्रिक्शन हे रिस्पॉन्सिबल आहे बघा इरिव्हर्सिबल प्रोसेससाठी, मेन कॉज ठरतं इरिव्हर्सिबल. किंवा नंतर असं बघा, हे फ्री एक्सपान्शन नावाचा एक कन्सेप्ट आहे बघा, फ्री एक्सपान्शन. पुढे मी तुम्हाला याच्याविषयी बोलणार आहे बघा. फ्री एक्सपान्शन म्हणजे कसं असतं बघा, फ्री एक्सपान्शन कंट्रोल्ड नसतं बरं का. फ्रीली म्हणजे तुम्ही पूर्णपणे त्याला सोडून द्या, तो गॅस काय करणार, त्या समोरच्या व्हॅक्यूमच्या एरियामध्ये जाणार, त्याला सगळा ऑक्युपाय करणार. फ्री एक्सपान्शन म्हणजे काय, फ्री एक्सपान्शन म्हणजे कुठलाच फोर्स नाही आहे, म्हणजे पलीकडं प्रेशर एवढं आणि अलीकडं प्रेशर एवढं म्हणून इकडनं तिकडं हवा वाहाली, फ्लूड गेलं, असलं नसतं ते. म्हणजे पलीकडे आहे पूर्णतः व्हॅक्यूम आणि इकडं आहे काहीतरी ठराविक हवा, आणि दोघातलं पार्टिशन काढून टाकायचं. ऑब्व्हियसली दोघातलं पार्टिशन काढल्यामुळे काय होणार, काही ग्रेडियंटचा डिफरन्शियल तिथं आपल्याला दिसणार बघा, डिफरन्शियल ग्रेडियंट्स तयार होणार. इकडची ही हवा एकदम फ्रीली एक्सपांड करून तिकडचा सगळा स्पेस, व्हॅक्यूमचा सगळा स्पेस ऑक्युपाय करणार. ते असतं बघा फ्री एक्सपान्शन. ते रिस्पॉन्सिबल असतं बघा इरिव्हर्सिबल प्रोसेस तयार होण्यासाठी. इरिव्हर्सिबिलिटी काय येते, एक तर मोठासा छोटासा डिफरन्स जरी असला, हीट ट्रान्सफर झाली तर इरिव्हर्सिबिलिटी येते. फ्रिक्शन जर सिस्टममध्ये प्रेझेंट असेल तर इरिव्हर्सिबिलिटी, फ्री एक्सपान्शन झालं तर इरिव्हर्सिबिलिटी येते बघा सिस्टममध्ये. आणि त्याच प्रोसेसला आपण काय म्हणतो, इरिव्हर्सिबल प्रोसेस म्हणतो, ज्या की खऱ्या प्रोसेस ह्याच घडतात आपल्या सगळ्या सिस्टममध्ये. नंतर आणखी एक सांगायचं, मिक्सिंग ऑफ द फ्लुइड्स. 2 फ्लुइडला मिक्स केलं आपण, 2 फ्लुइडला मिक्स केलं, मिक्सिंग ऑफ फ्लुइड्स. फ्लुइड्समध्ये काही पण आलं बरं का, फ्लुइड्स म्हणलं की लिक्विड पण आला आणि गॅस पण आला. 2 गॅसेसला मिक्स करा बरं तुम्ही, इकडनं एक गॅस नायट्रोजन सोडा, इकडनं एक ऑक्सिजन सोडा, दोघांचा मिक्सअप होऊ द्या. ही प्रोसेस कुठली, इरिव्हर्सिबल आहे. इरिव्हर्सिबल आहे. कसं सांगायचं बघा, आता सांगायला सुरुवात करतो मी, रिव्हर्सिबिलिटी सांगण्यास सुरुवात करतो. आता समजा फ्रिक्शन झालं, हे फ्रिक्शन झाल्यामुळं काय झालं बरं, एक्झॅक्टली फ्रिक्शन झाल्यामुळं आतमध्ये इथला भाग थोडासा गरम झाला. हा गरम झालेला भाग काय करतो, थोड्या वेळाने थंड होतो की नाही, होणारच थंड.
थोड्या वेळाने थंड होईलच तो, बरोबर की नाही, हीट ट्रान्सफर करणार. जर नाही थंड झाला तर कंटिन्युअसली मोशन झाल्यामुळे पिस्टनची तो थंड नाही झाला समजा, पण तो कंटिन्युअसली बाहेरच्या डायरेक्शनला हीट टाकणार की नाही, इव्हन आतल्या पण डायरेक्शनला हीट टाकणार की नाही, हीट टाकणार. त्यामुळे एन्व्हायरमेंटवरती थोड्या लेवलला तरी चेंज झाला की नाही, झाला ना चेंज हा. मग अशा टाईपच्या प्रोसेसला आपण इरिव्हर्सिबल प्रोसेस म्हणतो, की जे की एन्व्हायरमेंटवरती अफेक्ट करतात, त्यांचे काहीतरी ट्रेसेस सोडतात. ही प्रोसेस झाल्याची काहीतरी आपल्याला तिथनं काय होतं आहे कल्पना येते. असं असतं बघा काहीसं याच्याविषयीचं. आता तुम्ही असं म्हणताल का सर हे रिव्हर्सिबल करा बरं, ह्याला रिव्हर्सिबल म्हणजे कसं, एन्व्हायरमेंटमध्ये जी हीट ट्रान्सफर झाली ना ती वापस बोलवायची. पॉसिबल आहे का असं? बिलकुलच पॉसिबल नाही आहे. जी एनर्जी लॉस झाली त्याला वापस बोलवायचं, असं कसं काय पॉसिबल आहे? हे रिव्हर्सिबलमध्ये तर काही पण पॉसिबल आहे, आय मीन रिव्हर्सिबलच्या केसमध्ये पॉसिबल आहे, पण ॲक्च्युअलमध्ये थोडी पॉसिबल आहे, म्हणून त्याला इरिव्हर्सिबल म्हणतो. एखाद्या उंच डोंगरावरनं खाली पाणी पडत आहे, प्रोसेस कुठले, रिव्हर्सिबल का इरिव्हर्सिबल? इरिव्हर्सिबल. हाय पोटेन्शियलपासून लो पोटेन्शियलला पाणी येऊ लागले, इकून त्याला वापस नेता येईल का आपल्याला? नाही नेता. खूप सगळी एनर्जी लावावी लागेल आपल्याला, बरोबर की नाही. वरनं जर पाणी खाली पडलं आणि त्याला खालनं जर वरती न्यायचं असेल, हे पॉसिबल आहे का? थेरॉटिकली तर काही करू शकता, पण प्रॅक्टिकली पॉसिबल नाही ना. खूप सगळी एनर्जी लावावी लागेल आपल्याला त्याला. असं एक एक्झाम्पल एखादा बॉम्ब फुटला इथं समोरच, ओके, त्या बॉम्बमधनं केमिकल एनर्जीचं रूपांतर झालं ह्या साऊंड एनर्जीमध्ये, लाईट एनर्जीमध्ये. मग तेवढी लाईट एनर्जी वापस टाकली, तेवढी साऊंड एनर्जी वापस टाकून ते केमिकल एनर्जी स्टोअर करता येईल का आपल्याला? डबल बॉम्बची पूर्वी जशी होती तशी नाही करता येणार. सो दीज आर द रिव्हर्सिबिलिटीज, रिव्हर्सिबल प्रोसेसेस आहेत या. रिव्हर्सिबल प्रोसेसला जर आपल्याला दाखवायचं असेल ग्राफवरती, त्याला दाखवतो आपण अशा डिस्कंटिन्युअस लाईननं. स्टेट 1, स्टेट 2. इक्विलिब्रियम स्टेट नसते याच्यामध्ये, इथे इक्विलिब्रियम नसते. 2 स्टेटला जोडणारी डॉट लाईन जी असते ती इरिव्हर्सिबल प्रोसेस असते, ओके, किंवा हा इरिव्हर्सिबल पाथ घ्या वाटलंच तर. पण ह्या केसमध्ये कसं असतं, इथं इक्विलिब्रियम स्टेट असते, इथं इक्विलिब्रियम स्टेट असते, इथं इक्विलिब्रियम स्टेट असते, इथं इक्विलिब्रियम स्टेट असते, त्याच्यामध्ये होते बघा. आणि ह्याला फॉरवर्ड बॅकवर्ड करणं सगळं पॉसिबल आहे. ह्याला फॉरवर्ड झाला, बॅकवर्ड करणं पॉसिबल नाही आहे, कारण ऑलरेडी एन्व्हायरमेंटवरती तेवढे चेंजेस झाले आहेत, किंवा ह्या सिस्टममधलं पोटेन्शियल मागे पुढे झालेलं आहे, चेंजेस झाले आहेत त्या पोटेन्शियलमध्ये. सो ही पॉसिबल नाही आहे रिव्हर्स साईडला आणणं, नेणं वगैरे वगैरे, ओके. ह्याच्यामधले काही डिफरन्सेस आपण डिस्कस करूयात. हे डिफरन्सेस डायरेक्टली स्टडी करूया आपण ह्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं, ओके. ड्रायव्हिंग फोर्स एकदम छोटासा असतो बघा याच्यामध्ये, एकदम छोटासा, एकदम व्हेरी स्मॉल ड्रायव्हिंग फोर्स याच्यामध्ये असतो. इथं लिहूया व्हेरी स्मॉल ड्रायव्हिंग फोर्स, व्हेरी स्मॉल, ओके. व्हेरी स्मॉल ड्रायव्हिंग फोर्स म्हणजे ती प्रोसेस कॅरी आउट करण्यासाठीचा काहीतरी ग्रेडियंट, तो फोर्स, ओके. आणि ह्याच्यामध्ये ड्रायव्हिंग फोर्स ॲज युज्युअल व्हेरी लार्ज किंवा लार्जल्या वाटलंच तर व्हेरीने सुद्धा भावना व्यक्त होतात, लार्जनं सुद्धा व्यक्त होतात भावना, लार्ज असतो बघा ड्रायव्हिंग फोर्स असतो. इथं PV वर्क होतं का बरं? होतं वर्क. PV वर्क होण्यासाठी प्रेशर डिफरन्स पण पाहिजे ना आपल्याला, किंवा ह्याच्या रिलेटेडचे वर्क. तर इथं प्रेशर डिफरन्स एकदम छोट्याशा प्रेशर डिफरन्सला होतं PV वर्क. इथे सुद्धा PV वर्क होणार आहे बघा. आता PV वर्क काय असतो प्रकार तो पुढे सांगणारच आहे मी तुम्हाला. इथं हा प्रेशर डिफरन्स थोडासा जास्त असतो बघा. DP म्हणजे एकदम इनफायनायटिझिबल किंवा व्हेरी स्मॉल प्रेशर डिफरन्स, ह्याच्यामध्ये थोडासा मोठा प्रेशर डिफरन्स बघा. डेल्टा आणि D ह्याच्यामध्ये फरक असतो बघा. रिव्हर्सिबल हीट ट्रान्सफर पॉसिबल आहे का? तुम्ही म्हणता सर रिव्हर्सिबल प्रोसेस आहे ह्याच्यामध्ये हीट ट्रान्सफर, तर तुम्ही सांगितलं होत नसतं. आता आपण मानतो ह्या गोष्टी सगळ्या. रिव्हर्सिबल हीट ट्रान्सफर एकदम छोट्याशा टेम्परेचर डिफरन्सनं आपण कन्सिडर करतो बघा. एकदम छोट्याशा टेम्परेचर डिफरन्सनं आपण रिव्हर्सिबल प्रोसेससाठीचा रिव्हर्सिबल हीट ट्रान्सफरचा फंडा कन्सिडर करतो. इकडे तो ऑब्व्हियसली हीट ट्रान्सफर होणार म्हणजेच इरिव्हर्सिबिलिटी दाखवतं बघा ते. इथं टेम्परेचर डिफरन्स हा जास्त असतो बघा. ह्या इरिव्हर्सिबल केसमध्ये हा टेम्परेचर डिफरन्स जास्त असतो, तोच पॉईंट इंडिकेट करण्यासाठी. ही प्रोसेस ॲज युज्युअल खरंच आयडियल आहे आणि ॲज युज्युअल आपली ॲक्च्युअलच आहे बघा. ही आयडियल म्हणा, इमॅजिनरी म्हणा, सगळ्या इथं गोष्टी आहेत. ही प्रोसेस परफॉर्म होण्यासाठी टाईम जो असतो तो कसा असतो, एकदम मोठा असतो का छोटा असतो? एकदम जास्त टाईम लागतो बघा. जास्त म्हणजेच याला आपण एक्सप्रेस पण करू शकतो की इनफायनाईट टाईम लागतो बघा याला एक्सप्रेस करण्यासाठी, किंवा ह्या टाईपची प्रोसेस होण्यासाठी खरं तर इनफायनाईट टाईम लागत असतो. आणि ह्याला आपण म्हणतो की फायनाईट टाईम लागतो. ठराविक टाईम असेल, कुठलाही ठराविक टाईम घ्या तुम्ही, तो ह्याला लागतो, जो की मेजरेबल असतो, मोजू शकतो. ह्याच्यामध्ये इक्विलिब्रियम पॉसिबल आहेत का बरं? ह्याच्यामध्ये इक्विलिब्रियम बऱ्याचशा ठिकाणी पॉसिबल, इक्विलिब्रियम असतात त्याच्यामध्ये. इक्विलिब्रियमद्वारेच ही प्रोसेस होते. ह्याच्यामध्ये इक्विलिब्रियमच्या जवळ पण नसतं हे, इक्विलिब्रियम पॉसिबल नाहीत. अशा टाईपच्या प्रोसेसेसमध्ये ह्या झाल्या आपल्या रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल प्रोसेसेस. याच्यावरून एक प्रोसेस आठवते बघा इक्विलिब्रियमवरनं. कुठली बरं? त्या प्रोसेसचं नाव आहे बघा
कॉसी आणि पुढं असतं बघा स्टॅटिक. कॉसी स्टॅटिक प्रोसेस तुम्ही नक्कीच ऐकून असाल बघा. कॉसी स्टॅटिक प्रोसेस नक्कीच तुम्ही ऐकून असाल. रिव्हर्सिबल प्रोसेस आपण प्रॅक्टिकली करू शकतो का? करू शकतो आपण. हे पण पॉईंट तुम्ही नोट डाऊन करा, मी नोट डाऊन नाही लिहिला इथं. रिव्हर्सिबल प्रोसेस प्रॅक्टिकली आपण अचीव्ह करू शकतो का? करू शकतो. ओके, मग त्याला टाईम किती लागेल आणि बाकीचं काय 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 लागेल ते विचारायचं नाही. कॉसीचा मिनिंग काय असतो बघा? ऑलमोस्ट. ऑलमोस्ट. ऑलमोस्ट कसं आहे? पुढे बघा ना शब्द काय? ऑलमोस्ट. स्टॅटिक म्हणजे थांबलेलीच आहे, थांबलेलीच आहे, रेस्टमध्येच आहे असं तुम्हाला वाटतं बघा. ऑलमोस्ट रेस्टमध्येच असलेली ही प्रोसेस. तुम्ही सर प्रोसेस पण होतं, प्रोसेसमध्ये तर चेंज असतो ना, एका स्टेटपासून दुसऱ्या स्टेटला सिस्टम जाते असं म्हणतो ना आपण. मग ऑलमोस्ट रेस्टमध्ये असल्यानंतर ती प्रोसेस कसं काय होईल? तिथं स्टेट होईल असं दिसतं आपल्याला, ती जागेवर थांबल्यासारखं. म्हणजेच ह्या प्रोसेसला लागणारा टाईम किती असतो? इनफायनायटेझिबली असं ते शब्द एक. एवढी स्लो असते बघा ती, एवढी स्लो असते. व्हेरी व्हेरी स्लो. व्हेरी व्हेरी, आणखी 2 व्हेरी ॲड करा म्हणजे भावना व्यक्त होतील. व्हेरी व्हेरी स्लोनेस इज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दिस कॉसी स्टॅटिक प्रोसेस. ही जी कॅरेक्टरिस्टिक्स अशी आहे की एकदमच स्लो असते. आता एकदमच स्लो म्हणल्यानंतर ऑब्वियसली प्रत्येक स्टेट याची ही जर प्रोसेस अशी जर झाली तर हा एक स्टेट, दुसरी स्टेट, तिसरी स्टेट, चौथी स्टेट, 5वी स्टेट, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी अशा कितीतरी स्टेटपासनं ही प्रोसेस पुढे प्रोसेस होत असते बघा अशी. मग ह्या ऑल स्टेट रिप्रेझेंट्स द ईच इक्विलिब्रियम पोझिशन. प्रत्येक स्टेट काय दाखवते? इक्विलिब्रियम पोझिशन दाखवते, इक्विलिब्रियम कंडिशन दाखवते. म्हणजे ही इक्विलिब्रियम, नंतर ही इक्विलिब्रियम, ही इक्विलिब्रियम, ही इक्विलिब्रियम, ही इक्विलिब्रियम, या टाईपमध्ये ह्या सगळ्या इक्विलिब्रियमवरनंच अशी एकदम स्लोनेस असलेली प्रोसेस म्हणजेच आपली कॉसी स्टॅटिक प्रोसेस असते बघा. ऑब्वियसली हे प्रॉपर्टी चार्ट आहे, इथं प्रेशर मी प्लॉट करेल, इकडं मी व्हॉल्यूम प्लॉट करेल, त्याचे अकॉर्डिंगली चेंजेस मी इथं तुम्हाला सांगितलेत. त्या सगळ्या इन्फायनाईट स्लो प्रोसेस इक्विलिब्रियमच्या कंडिशन जॉईन करणं म्हणजेच आपली ही कॉसी स्टॅटिक प्रोसेस असते बघा. जर समजा ही कॉसी स्टॅटिक प्रोसेस होताना जर तिथं फ्रिक्शन नसेल, समजा फ्रिक्शनच नाही, नो फ्रिक्शन, तर याला आपण रिव्हर्सिबल प्रोसेससुद्धा म्हणू शकतो बघा. याला आपण रिव्हर्सिबल प्रोसेससुद्धा म्हणू शकतो. आत्ताच याच्याविषयी बोललो आहे मी. एकदमच स्लो असते का नाही? रिव्हर्सिबल प्रोसेस म्हणजे कसं एकदम स्लो. आता रिव्हर्सिबल म्हणलं की फ्रिक्शन असतं का? रिव्हर्सिबलमध्ये नसतं. समजा तुम्ही अशी एक कॉसी स्टॅटिक प्रोसेस कॅरी आउट केली आणि त्याच्यामध्ये फ्रिक्शनला तुम्ही रिमूव्ह केलं ऑलमोस्ट. काय बी जुगाड केलं, फ्रिक्शन ठेवलंच नाही. विदाऊट फ्रिक्शन जर कॉसी स्टॅटिकला कन्सिडर करायचं असेल तर त्याला तुम्ही रिव्हर्सिबल प्रोसेस म्हणू शकता बघा. नाही तर असा नवीन शब्द घ्या, रिव्हर्सिबल कॉसी स्टॅटिक प्रोसेस असं म्हणा वाटलंच तर चालेल. बघा कॉसी स्टॅटिकच्या भावना आणखी व्यक्त करायच्यात मला, ज्या की आपण थोड्याशा वेगळ्या एक्झाम्पल्सनं वर्कआउट करूया. एक्झाम्पल्स असं आहे काहीसं, चला ह्याला थोडंसं घेऊया साईडला. एक्झाम्पल असं आहे, समजा ही प्रोसेस जर तुम्हाला कॅरी आउट करायची असेल तर नेमकं कसं बरं? तर एक्झाम्पल असं काहीतरी पिस्टन सिलेंडर अरेंजमेंट आहे. ओके, आणि हे जे पिस्टन आहे ना, ह्या पिस्टनचं फार फ्रिक्शनच नाही. समजा इथं काहीच फ्रिक्शन आहे, नो फ्रिक्शन. इथं फ्रिक्शन नाही, तुम्ही असं इमॅजिन तर करा, नो फ्रिक्शन. ज्यावेळेस पिस्टन असं खाली येणार, वरती जाणार, त्या सिलेंडरसोबत ते घासणार नाही आहे, फ्रिक्शन नाही आहे. म्हणजे मी पहिलं तर फ्रिक्शन काढून टाकलं, म्हणजे मला रिव्हर्सिबिलिटी करायची आहे. मग काय करणार मी? समजा सध्या इथं इक्विलिब्रियम पोझिशन मेंटेन झाली आहे. इक्विलिब्रियम पोझिशन मेंटेन होणं म्हणजे काय बरं? इक्विलिब्रियम पोझिशन मेंटेन होणं म्हणजे आतमधली जी वर्किंग फ्लुइड आहे ते असं इकडती प्रेशर एक्झर्ट करू लागलं आहे, बरोबर की नाही? आणि वरनं सुद्धा ह्याचं जे वजन आहे ते खाली आहे बघा, पिस्टनचं असं वजन खाली. ही इक्विलिब्रियम पोझिशन आहे, अशीच आहे. काहीच हालचाल नाही, काय नाही. पिस्टन जागेवर थांबला आहे, खाली फ्लुइड आहे, हे सगळं जागेवर थांबलं आहे. मी काय केलं, एकदम छोटूसा दगड टाकला, असा छोटूसा दगड टाकला, एकदम छोटूसा टाकला. तर म्हणजेच थोडंसं वरचं वजन वाढलं, थोडंसं वरचं वजन वाढल्यामुळे काय होईल, एकदम स्लोली पिस्टन खाली आले की नाही एक स्टेट. आणखी तसाच एकदम छोटूसा दगड तर म्हणूच नका त्याला, बिलकुलच एकदम छोटासा खडा टाकला, दुसरा खडा टाकला एकदम छोट्याशा वजनाचा, एकदम थोड्या लेवलला खाली आली ती. आणखी असं छोटंसं टाकलं. असे टाकत तुम्ही प्रोसेस कॅरी आउट करणं बघा. एका मिनिटानं टाकत चला वाटलं सर, असा एखादा एक्सपेरिमेंट करून बघा. पण इथं फ्रिक्शनच्या बगैर पॉसिबलच नाही. पण मानलं आपण असं काहीतरी फ्रिक्शनलेस पिस्टन मानलं आपण. इथं कसं मानलं आपण? हे फ्रिक्शनलेस पिस्टन मानलं आपण असं काहीसं. ओके, चालेल ना? असं मानलं आपण काहीसं. ही जी प्रोसेस आहे, ही हीच ती प्रोसेस आहे बघा, ती कॉसी स्टॅटिक प्रोसेस. ऑलमोस्ट स्लोलीनेस बघा तिचा किती आहे, एकदम
छोटूसा खडा टाकल्यानंतर काय हालचाल होणार त्याच्यामध्ये, ती उड्या डोळ्याने दिसणार पण नाही, आपल्याला ट्रेस पण नाही होणार ऑलमोस्ट. पण झालेत का नाही चेंजेस? झालेत. ह्या प्रोसेसला आपण काय म्हणायचं, क्वासिस्टॅटिक प्रोसेस म्हणायचं. वाटलं असं त्याला रिव्हर्स कॅरी आउट करायचं ना, एक 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 छोटूसा हा कंकर आपला छोटूसा खडा काढत चला, खडा काढत चला. आय मीन ऑब्व्हियसली काय होणार, हे छोटे छोटे खडे टाकल्यानंतर ही थोडीशी खाली येणार, ही थोडीशी खाली येणार, नंतर खाली आणखी थोडी, इतकी कमी कमीने खाली खाली येणार, मे बी ती इथं आली समजा अशी. आता काय करा, ते खडे एक 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 काढत बसा, करा एक्सपेरिमेंट. तुमच्याकडे वेळ आहे, करा एक्सपेरिमेंट. झालं या टाईपमध्ये रिव्हर्सिबल झाले ना. रिव्हर्सिबल एक फॉरवर्ड पाथ आणि बॅकवर्ड पाथ सेम भेटला का नाही यांचा? सेम भेटला. एन्व्हायरमेंटवरती काही मोठे चेंजेस? काही चेंजेस नाहीत. एनी ट्रेसेस? काही प्रोसेस झाल्याची काही धागेदोरे? बिलकुलच नाही आहे. सो अशा प्रोसेसला आपण असं म्हणतो काहीसं. बघूया आता पुढच्या क्लासमध्ये सायक्लिक प्रोसेस काय असतं, हे सायकल काय असतं, ह्याचे कॅरेक्टरिस्टिक्स किंवा ह्याच्या रिलेटेडचे बरेचसे प्रश्न. किती प्रोसेस ना किती सायकल, किती प्रोसेस लागतात सायकल बनण्यासाठी, सांगा बरं. पुढच्या टॉपिकमध्ये आपण तेच कव्हर करूयात. भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. सो धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.